मी हा ENT स्पेशलिस्ट डॉक्टर सागर राजकोर, नाशिक, महाराष्ट्रावरनं. आजचा व्हिडिओ टॉपिक आहे की डू अडिनॉइड्स अफेक्ट द ब्रेन. अडिनॉइड्समुळे मेंदूवर परिणाम होतो का? पहिली गोष्ट, अडिनॉइड म्हणजे काय? या ज्या गोष्टी असतात 3 ते 12 वर्षाच्या मुलांमध्ये आढळतात. त्यांना सारखी सर्दी होत राहते, रात्री झोपताना तोंड ठेवून झोपतात, औषधी तात्पुरती फरक होते आणि पुन्हा त्रास होत असतो त्यांना. मग अशाच लोकांना ENT स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवणं गरजेचं असते. ENT स्पेशलिस्ट डॉक्टर या गोष्टींचं डायग्नोसिस करतात, CT स्कॅन करतात, त्यात दिसते अडिनॉइड वाढलेली आहे का. 3 वर्षाच्या खाली अडिनॉइड नाही कळू शकत, 5 वर्षाच्या खाली टॉन्सिल नाही कळू शकत. आणि एकदा डायग्नोसिस झालं आणि 5 वर्षाच्या पुढे वय असलेल्या टॉन्सिल अडिनॉइड पूर्ण काढल्यानंतरच मग ती सर्दी जाते आणि रात्री झोपताना तोंड उघडं राहते, ते बंद होऊन जाते. पण हा व्हिडिओ बघणं नुसतं सफिशियंट नाही आहे. ओके, कारण व्हिडिओ लिंकमध्ये डिस्क्रिप्शन दिलं आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि पूर्ण माहिती वाचा. आता ब्रेनवरती काय इफेक्ट होईल जर ट्रीटमेंट नाही घेतली तर? हे बघा, आता रात्रीच्या वेळेला श्वास घ्यायला जागा कमी पडते, मेंदूला रक्तपुरवठा कमी मिळतो, तर मेमोरी कमी राहील, कॉन्सन्ट्रेशन कमी राहील, कम्युनिटी फंक्शन कमी राहील, म्हणजे विचार करण्याची सारासार शक्ती. ओके, नंतर मग सकाळच्या वेळेला थकल्यासारखं वाटेल, झोप येईल सकाळी. हे व्हिडिओ बघणं सफिशियंट नाही आहे, पूर्ण माहिती घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी लिंकमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि पूर्ण मॅटर वाचा. जर तुमच्या मुलाला असा काही त्रास असेल, सारखी सर्दी होते, औषध तात्पुरती फरक पडतो, पुन्हा येतो, तर आपली क्लिनिकचा ॲड्रेस आपण दिलेला आहे. अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. 11 ते 6चं टायमिंग असते आणि सगळे दिवस आपलं क्लिनिक ओपन असते. फोन करून येणं गरजेचं आहे. ओके, लिंकमध्ये आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. पूर्ण आर्टिकल वाचा आणि अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता जर तुमच्या पेशंटला असा काही त्रास असेल तर.